माझ्या ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि या नवरात्रीमध्ये अनेक स्त्री पुरुष देवी आईची खूप सेवा करत असतात आणि बघा आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे। भले तुम्ही सर्व देवांचं करत असाल आणि जर तुम्ही कुलदेवीची सेवा केली नाही तर आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळत नाही। त्यामुळे होईल तितकी जमेल तितकी सेवा तुम्ही या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची करायला विसरायचं नाही। आता बघा बऱ्याच जणांकडे घट बसवले जातात, बऱ्याच जणांकडे घट बसवले जात नाहीत। तर तुम्ही काय करायचं, घट तुमच्या घरी असू द्यात किंवा नसू द्यात पण तुम्ही कुलदेवीची सेवा अवश्य या नवरात्रीमध्ये करायची आहे। अनेक स्त्री पुरुष देवी आईची सेवा करत असतात। तुमच्याकडून जेवढी जमत आहे तेवढी सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये करायची आहे, कारण नवरात्रीचे दिवस हे एवढे प्रभावी असतात। याच्यामध्ये केलेली सेवा कधीच वाया जात नाही। देवी आई तुम्हाला काहीतरी त्याचं चांगलं फळ नक्की देतेच। त्यामुळे आपल्याला जमेल तशी जमेल तेवढी सेवा या नवरात्रीमध्ये करायची आहे। त्याचबरोबर बघा काही वस्तू आहेत त्या घरामध्ये नवरात्रीमध्ये आणणं खूप शुभदायी मानलं जातं, किंवा जर तुम्हाला मिळाल्या या वस्तू तर अवश्य तुम्ही नवरात्री सुरू व्हायच्या आधी देखील या वस्तू आणू शकता आणि त्यांचं पूजन किंवा त्या तुम्ही नवरात्रीमध्ये वापरू शकता। तर कोणत्या त्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि या प्रत्येक ज्या वस्तू आहेत त्या अत्यंत शुभ आहेत आणि कुलदेवीला प्रसन्न करणाऱ्या या गोष्टी आहेत। त्यामुळे असं म्हणत नाही मी की तुम्ही सगळ्याच याच्यातल्या गोष्टी घ्या म्हणून, जेवढ्या जमतील तुम्हाला तेवढ्या तुम्ही या वस्तू घरी आणण्याचा प्रयत्न करा। याचे नक्कीच तुम्हाला शुभ फळ देवी आई या नवरात्रीमध्ये देईल। त्यामुळे आता मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या जास्त कॉस्टली पण नाही आहेत। त्यामुळे जेवढ्या तुम्हाला जमतील जेवढ्या शक्य आहेत घेणं त्या अवश्य तुम्ही घ्या। याचे खूप चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या घरामध्ये जाणवतात। तर बघूया पहिली वस्तू काय आहे। तर बघा नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची असते आणि अशा प्रकारे जे 16 शृंगाराचं साहित्य आहे तुम्हाला जमत आहे तेवढं तुम्ही घेऊन ठेवा। जसं की कंगवा, पावडरचा छोटासा डबा, नेलपेंट, चुनरी अशा प्रकारच्या वस्तू जेवढ्या तुम्हाला जमत आहेत तेवढ्या तुम्ही घ्या आणि ओटी भरताना कुलदेवीची ओटी भरताना त्यामध्ये अशा शृंगाराच्या वस्तू तुम्ही अवश्य देवीच्या ओटीमध्ये तिथे भरायच्या आहेत। जसं की एखादं मंगळसूत्र असेल तर ते देखील तुम्हाला असं घेऊन ठेवायचं आहे आणि तुम्ही हे ओटीचं साहित्य नंतर एखाद्या सवाशण स्त्रीच्या ओटीमध्ये देऊ शकता। असं करणं अतिशय शुभ फलदायी मानलं जातं। नवरात्रीमध्ये देवीला असं 16 शृंगाराचं साहित्य ओटीमध्ये देणं खूप आणि खूप शुभ मानलं जातं। त्यामुळे अवश्य तुम्हाला जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊन ठेवा। आता बघूया पुढची वस्तू। पुढची वस्तू आहे वडाचं पान। आता जे वडाचं झाड आहे त्याचं पान तुम्हाला आणायचं आहे आणि हे नवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, देवघरात तुमच्या मंगल कलशाची स्थापना आपण करतच असतो तर ती करायची आहे, देवपूजा करायची आहे आणि सर्व देव पानावरती मांडायचे आहेत। घट बसवत असाल तर घट बसवायचा आहे, नसेल घट तुमच्याकडे तर तुम्ही फक्त देव पानावरती मांडायचे आहेत आणि असं वडाचं पान घेऊन त्यावरती चंदनाने आणि नंतर त्यावरती कुंकवाने तुम्हाला काय करायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ते पान 9 दिवस तसंच ठेवायचं आहे। त्यावरती फूल व्हायचं आहे, अक्षता व्हायची आहे आणि देवी आईला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख समृद्धी शांती नांदू देत, किंवा तुमची काय जी इच्छा असेल ती तुम्हाला तिथे कुलदेवीला बोलून दाखवायची आहे आणि 99 मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा तुम्हाला जप करायचं आहे। आणि हे जे पान आहे नंतर तुम्ही नवरात्र संपल्यानंतर ते सगळ्या साहित्याबरोबर विसर्जन करून टाकायचं आहे। पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र। आता श्रीयंत्र म्हणजे काय, तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं जे आसन आहे ते म्हणजे श्रीयंत्र आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापना केली जाते तिथे आर्थिक प्रॉब्लेम, आर्थिक टंचाई कधीच निर्माण होत नाही। नेहमी आपल्याला पैशाचा फ्लो हा चांगला राहतो आणि आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते। तुमच्याकडे नसेल श्रीयंत्र तर अवश्य तुम्ही या नवरात्रीमध्ये
हे श्रीयंत्र घेऊन या आणि नवरात्रीच्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी याची तुम्ही घरात स्थापना करा किंवा नवरात्रीमध्ये कधीही तुम्ही याची स्थापना घरामध्ये करू शकता। अत्यंत शुभ फळ देणारं हे श्रीयंत्र आहे, त्यामुळे अवश्य तुम्ही या नवरात्रीमध्ये किंवा नवरात्रीच्या आधी असं श्रीयंत्र घरामध्ये घेऊन या। आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळ। बघा, माता लक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे। जी व्यक्ती माता लक्ष्मीला रोज कमळाचं फूल अर्पण करते तिला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही। जर तुम्ही सातत्याने 108 कमळाची फुलं माता लक्ष्मीला अर्पण केली किंवा देवी आईला अर्पण केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही। त्यामुळे आता बघा नवरात्र आहे, त्यामुळे सर्व प्रकारची फुलं उपलब्ध असतात। त्यामुळे अवश्य नवरात्रीमध्ये तरी 9 दिवस तरी तुम्ही तुमच्या कुलदेवीला, देवी आईला, माता लक्ष्मीला असं कमळाचं फूल जरूर अर्पण करा। याने माता लक्ष्मी कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते। आणि 9 दिवस जरी तुम्हाला कमळ वाहनं शक्य झालं नाही तरी नवरात्रीमध्ये एखादा दिवस तरी तुम्ही अवश्य कमळाचं फूल कुलदेवीला अर्पण करायचं आहे। आता कमळाचं फूल मिळालं नाही तर काय करायचं, तर कमळगट्ट्याचे जे बी असतात, म्हणजेच कमळगट्ट्याचे बी म्हणजे काय, तर कमळाचे जे बी असतात ते तुम्ही या ठिकाणी कुलदेवीला अर्पण करू शकता। आणि हे कमळगट्ट्याचे जे बी आहे ते तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये मिळून जातील, तर तिथून ते आणून रोज एक तुम्ही अशा पद्धतीने घट असेल तुमच्या घरी तर घटासमोर किंवा कुलदेवीचा टाक असेल तर टाकासमोर तुम्हाला हा कमळगट्ट्याचा बी जो आहे म्हणजेच कमळाचं बी जे आहे ते अर्पण करायचं आहे किंवा मग घरातल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला, फोटोला अर्पण करायचं आहे। आणि तुम्ही असे 9 दिवस जर कमळगट्ट्याचं बी अर्पण केलं तर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम कधीच येणार नाही आणि तुमची प्रत्येक इच्छा देवी आई पूर्ण करेल, इतका हा प्रभावी उपाय आहे। आणि नवरात्र संपल्यानंतर हे जे 9 कमळगट्ट्याचे बी आहेत ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एखाद्या लाल कपडामध्ये बांधून ठेवू शकता। आता पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे लाल गुलाबाचे फूल। बघा, माता लक्ष्मीला, कुलदेवीला लाल कलरची फुलं अत्यंत प्रिय असतात, त्यामुळे अवश्य तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 दिवस अशा पद्धतीने लाल फूल अर्पण करायचं आहे। मग तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करा किंवा मग जास्वंदीचं लाल कलरचं फूल अर्पण करा, पण आपल्याला लाल कलरचं फूल अर्पण करायचं आहे। याने कुलदेवी आपल्यावरती खूप जास्त प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये भरपूर सुख, समृद्धी, भरभराट येते। त्यामुळे अवश्य तुम्ही शक्यतो गुलाबाचं लाल फूल मातेला अर्पण करण्याचा प्रयत्न करा। आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे दक्षिणावर्ती शंख। या दक्षिणावर्ती शंखाचे अनेक सारे फायदे आहेत। हा शंख घरात ठेवल्यामुळे आपल्या घराला कोणाचीच नजर दोष किंवा नजरबाधा आपण म्हणतो तर ती लागत नाही किंवा एक प्रकारे म्हणतो ना आपण की घरामध्ये काहीतरी विचित्र घडत आहे आणि घरामध्ये सतत काहीतरी वेगळंच संकट येत आहे, तर असे संकट आपल्या घरावर कधीच येत नाही। त्यामुळे अवश्य तुम्ही असा दक्षिणावर्ती शंख या नवरात्रीमध्ये घेण्याचा प्रयत्न करा। दक्षिणावर्ती शंख घरात असणे खूप शुभ मानले जाते। आणि बघा, काही घरांमध्ये पितृदोष असतात किंवा मग कोणतरी अकाली मृत्यू झालेला असतो कोणाचा तरी किंवा मग काहीतरी विचित्र घटना घडत असतात, तर असे पितृदोष, वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे अवश्य तुम्ही या नवरात्रीमध्ये ही शुभ वस्तू घ्यायला विसरू नका। आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्या। बघा, पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे देवी आईची घरामध्ये स्थापना झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नवरात्रीमध्ये किंवा घटस्थापने दिवशी अवश्य तुम्ही अशा पिवळ्या कवड्या घरात घेऊन या। अत्यंत शुभ फलदायी अशा या कवड्या असतात आणि पांढऱ्या जरी कवड्या तुम्हाला मिळाल्या तर हळदीने त्या पिवळ्या करायच्या आणि जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे किंवा मग घट नसतील तरी देखील जिथे माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती असेल, जिथे कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल, मूर्ती असेल, तिथं तुम्ही या पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत। आता या कवड्या घेत असताना कशा घ्यायच्या, तर तुम्ही 7 कवड्या घेऊ शकता, 9 घेऊ शकता, 11 घेऊ शकता आणि त्या तुम्हाला
नवरात्रीमध्ये तुमच्या देव्हाऱ्यावरती पूजायच्या आहेत आणि त्यानंतर देखील तुम्ही देव्हाऱ्यावरच त्या कवड्या ठेवून त्यांचं पूजन करू शकता. कवड्यांचं पूजन कसं करायचं याचा व्हिडिओ संध्याच किचन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि अनेक उपाय देखील या कवड्यांचे केले जातात. लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत हा खूप चांगला असा मार्ग आहे. अर्थात याला तुमचे कष्टही लागतात. बघा, जेव्हा तुम्ही कवड्या अशा घरामध्ये आणता आणि त्यांचं विधिवत पूजन करता तेव्हा माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होते. कुलदेवीचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या इन्कममध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सुधारणा होते. त्यामुळे या नवरात्रीमध्ये तुम्ही बाकी काही आणलं नाही तरीही अशा कवड्या तुम्ही अवश्य घरी घेऊन या आणि विधिवत त्याचं पूजन आपल्या देवघरामध्ये करा. आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गजरा. या नवरात्रीमध्ये आपल्याला न विसरता न चुकता रोज घरी तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर किंवा मूर्ती असेल तर असा एक गजरा अवश्य तुम्हाला तुमच्या देवी आईला अर्पण करायचा आहे. किंवा मग लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला, अन्नपूर्णेच्या मूर्तीला देखील तुम्ही अशा प्रकारे गजरा अर्पण करू शकता. पण या नवरात्रीमध्ये अवश्य असा एक गजरा रोज तुम्ही अर्पण करा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तरी देवीला असा गजरा अर्पण करा. असं केल्याने तुमच्या कुठल्याच समस्या उरणार नाहीत. कारण एक गजरा जेव्हा तुम्ही देवीला अर्पण करता तेव्हा तुम्हाला कितीतरी पुण्य लाभतं आणि अखंड सौभाग्य तुम्हाला मिळतं. त्यामुळे अवश्य नवरात्रीमध्ये एक गजरा आपल्याला देवी आईला अर्पण करायचाच आहे. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे असा लक्ष्मी मातेचा चांदीचा कॉईन. तर तुम्ही छोट्या आकारामध्ये देखील हा कॉईन बनवून घेऊ शकता किंवा ऑलरेडी तयार असतात. तर लक्ष्मी मातेचा असा फोटो आणि गजलक्ष्मी त्यावरती असतात असा कॉईन तुम्ही घेऊ शकता. किंवा मग माता लक्ष्मी, सरस्वती माता आणि गणपती बाप्पांचा असा तिघांचा जो कॉईन असतो तो देखील तुम्ही घेऊ शकता. पण हा अवश्य तुम्ही नवरात्रीच्या दिवशी आणा आणि तुमच्या देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना करा आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये हा जो कॉईन आहे तो अवश्य ठेवा. तुमच्या धनामध्ये नक्कीच वृद्धी होईल. इतर वेळेला आपण खूप पैसे खर्च करत असतो, पण देवासाठी काही घ्यायचं म्हटलं की आपण खूप पैशांचा विचार करतो. पण 400-500 रुपयाकडे बघू नका आणि असा कॉईन या नवरात्रीमध्ये अवश्य आणा. कारण नवरात्रीचे हे प्रभावी दिवस असतात आणि याच्यामध्ये या शुभकारक जर वस्तू आपण घरात आणल्या तर त्याचा आपल्याला नक्की चांगलाच लाभ मिळतो. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे गजलक्ष्मी. शक्य असेल तर चांदीची तुम्ही अशी गजलक्ष्मी घेण्याचा प्रयत्न करा किंवा मग तुम्ही पितळेचे देखील गजलक्ष्मी घेऊन येऊ शकता आणि विधिवत त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये तुम्ही करू शकता. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गोकर्णीची मुळी. गोकर्णाचं जे फूल असतं त्याची जी मुळी असते ती अवश्य तुम्ही नवरात्रीच्या दिवशी घेऊन या आणि ते तुम्ही जिथे घटस्थापना केलेली आहे किंवा जिथं तुम्ही देव तुमच्या पानावरती ठेवलेले आहे तिथं अवश्य तुम्ही ती मुळी ठेवा. असं केल्याने तुम्हाला कधीच कर्ज घ्यावं लागणार नाही किंवा जे कर्ज असेल ते लवकरात लवकर तुमचं फिटून जाईल किंवा आर्थिक समस्या जर असतील तर त्या निघून जातील आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला चांगलाच भरभरून मिळेल. त्यामुळे अवश्य गोकर्णीची मुळी जी आहे ती तुम्ही घेऊन या. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे केळीचं पान. बघा, केळीचं पान हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही घटस्थापना करता त्यावेळी देखील तुम्ही केळीचं पान तिथे वापरा. म्हणजे केळीच्या पानावरती तुम्ही घट बसवा. अत्यंत शुभ मानलं जातं ते. आणि नवरात्रीमध्ये असं केळीचं पान आपल्या देवघरामध्ये असणं किंवा त्यावरती घट बसवणं खूप अत्यंत शुभ समजलं जातं. त्यामुळे अवश्य केळीचं पान तुम्ही नवरात्रीच्या किंवा घटस्थापनेच्या दिवशी घेऊन या आणि अवश्य त्याचा उपयोग असा करा. तर या काही वस्तू होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या की आवर्जून यातील जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही घ्या आणि देवी आईला त्या अर्पण करा किंवा अवश्य तुमच्या देवघरावरती त्यांचं पूजन करा आणि याचा आपल्याला खूप चांगला लाभ होतो. या ज्या वस्तू आहेत जमतील तेवढ्या तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. या घरामध्ये आणल्याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते. कुलदेवीचा आपल्यावरती
आशीर्वाद आपल्याला मिळतो। त्यामुळे या नवरात्रीमध्ये आपल्याला या शुभ वस्तू घरात आणायच्या आहेत। तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्या देखील याच्यातील जमतील तेवढ्या वस्तू आणण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच याचे फायदे त्यांनाही जाणवतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।